मुंबईतील केईएम रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहेत। केईएम रुग्णालयात एका खाटेवर 2 रुग्ण आहेत। रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 4 मधील हा प्रकार समोर आलाय। आमदारांनी रुग्णालय प्रशासनाला जाब देखील विचारलाय। मुंबईतील 100 वर्ष पूर्ण झालेल्या केईएम रुग्णालयात एकाच खाटेवर 2 रुग्ण ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 4A मध्ये हा प्रकार घडलाय आणि या प्रकारानंतर आमदार अजय चौधरी आक्रमक झालेले आहेत। त्यांनी केईएम प्रशासनाला जाब विचारला, मात्र रुग्णालयाकडून कुठलंही स्पष्टीकरण यावेळी देण्यात आलेलं नाहीये। केईएम रुग्णालय मुंबई महापालिकेचं सर्वात मोठं रुग्णालय। याच रुग्णालयात देशभरातून रुग्ण येत असतात। शताब्दी वर्षाच्या सोहळ्यावर तब्बल 20 कोटी खर्च करणाऱ्या केईएम प्रशासनाला रुग्णांचे होणारे हाल दिसत नाहीयेत का, असा सवाल आता उपस्थित होतोय। वॉर्ड मध्ये गेलो त्यावेळी जे दृश्य पाहिलं अतिशय विदारक असं दृश्य होतं। प्रत्येक कॉर्नर म्हणजे त्या पूर्ण वॉर्ड मध्ये संपूर्ण जेवढे बेड आहेत त्या सगळ्या बेडवरती 2-2 पेशंट ठेवण्यात आले होते। मी पूर्ण स्टाफ नर्सना बोलवले, त्यांच्याशी चर्चा केली। म्हणाले साहेब गेले आत्ताच नाही गेले 15-20 दिवस अशीच परिस्थिती आहे, प्रत्येक बेडवरती 2-2 पेशंट ठेवण्यात आलेले आहेत। मी केईएम रुग्णालयाला आपल्या माध्यमातून इशारा देतो, ही परिस्थिती सुधरा, नाहीतर पुन्हा एकदा आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल। कारण आज जे 4A मध्ये जे दृश्य होतं ते अतिशय वाईट दृश्य होतं।